तेच ना धनंजय मुंडे आणि ते मंत्री आणि भंत्री काय तेच ना त्याची टोळी ती जर मोर्चे काढते आंदोलनं करते ते हे घातक हे राज्यासाठी असतं. गावगाड्यामध्ये तुम्ही वावरतायत. प्रत्येक गावामध्ये ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज जसं पहिलं जसं राहत होता तसंच तुम्हाला गुणागोविंदानं राहतोय असं वाटतंय. राहतोयच. उपोषणाचा पहिला दिवस आहे. मनोज जरांगे पाटील माझ्यासोबत आहेत. पाटील इथं आल्याच्या नंतर आम्ही महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्या म्हणतायत की पाटलांची तब्येत साथ देत नाही आहे आणि पाटलांनी उपोषण करू नये. ही बघा आता समाजाची पुऱ्या राज्यातलीच ती भावना आहे. पण शेवटी समाज मोठा येणार आहो. समाजाला कधी न्याय द्यायचा. समाजाच्या वेदना आपल्यासाठी लय महत्त्वाच्या आहे. समाजासाठी लढणार आहे लढतो. त्यांचे माय आहे माझ्यावरती. मी पण नशीबवान आहे की एवढा मोठा समाज माझ्यावरती माया करतो. पण मी नाही हटणार. गरिबांना न्याय देण्यासाठी मी संघर्ष करणार आहे, लढणार आहे. संतोष देशमुखांची मुलगी पण तुम्हाला भेटण्यासाठी आली होती. तिनं पण मागणी तुम्हाला केली होती की किंवा नाही त्यांचं म्हणणं होतं की तुमच्या तब्येतीला सहन होत नाही, वेदना आहेत, आम्ही बघतोय सभेत ते, त्यामुळं तुम्ही उपोषण करू नका. तर ती माया आहे सगळ्या समाजाची. पण संतोष भाईच्या संदर्भात आम्ही तो विषय कधी मागं पडू देणार नाही आणि कोणाचा बाप बी आला ना मॅटर दबू देत नाहीत. उपोषणासुद्धा आपण तो विषय त्यांचा घेतलेला आहे. तर महाराष्ट्राचीच मागणी किंवा जे बी कुणी आरोपी असतील त्याला वाटेल ती शिक्षा द्यावी, फासावर चढवावं किंवा आणखीन काही. महाराष्ट्राचीच मागणी तशी. महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे. पण सरकारमधले काही मंत्री जर त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करत असले, त्यांच्यासाठी आंदोलनं करत असले, मोर्चे काढत असले प्रतिमोर्चावर आरोपींना वाचवण्यासाठी, तर ही राज्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे की आरोपीच्या बाजूनं या राज्यात पहिल्यांदाच अशी रूढ मंत्री मंत्री कोण? तेच ना धनंजय मुंडे आणि ते मंत्री आणि भंत्री काय तेच ना त्याची टोळी ती जर मोर्चे काढते आंदोलनं करते ते हे घातक हे राज्यासाठी घातक आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आहे. उद्याच्याला असं साधे भांडणं काय झाले तरी लोक आरोपीच्या बाजूने उठणार आहेत, सोडून द्या म्हणून. आमच्या आरोपीचा काही दोष नाही म्हणणार आहेत, कारण तुम्ही म्हणताय रूढ तुम्ही पाडली ना. आता 25 तारखेचं उपोषण झाल्याच्या नंतर मी धनंजय मुंडेंना सांगेन असं जे वक्तव्य आहे, काय पुढलं काही इशारा वगैरे त्यांना होईल ना पुढं. आता तो नादीच लागला आहे ना. त्याला कितीक तरी वेळेस सांगितलं होतं आपण आणि आपण त्याला त्याची नावसुद्धा घेतलं नाही आपण. पण धनंजय देशमुखला ज्या दिवशी धमक्या दिल्या त्या दिवशी सांगितलं तुझे लोक आवरे हो. त्यांनी लोक आवरायच्या ऐवजी त्याने आंदोलन करायला लावले, गुन्हे दाखल करायला. गुन्हे दाखल करायला लोक सुरू केले त्यांनी. फोटोला काय चपला आणतो, बेट्या नाटकं करतो का? मी बसतानाच उठीत असतो माझ्या लागल्यावर. हो. खरं तर ही मागणी आहे आरक्षणावरून. कालच्या मी थोडं ग्रामीण भागामध्ये यात्रेनिमित्त ग्रामीण भागामध्ये दौऱ्यादरम्यान परळीमधल्या नागापूरमध्ये गेलो होतो. तिथला मराठा समाज म्हणतं की ही कुठंतरी थोडं क्रिटिकली म्हणजे थोडं अवघड व्हायला लागलं. ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये दरी निर्माण होईल. तुम्हाला वाटतंय का दरी निर्माण? काय ओबीसी समज तुम्ही माणसं मारून टाकणार आणि टाकणाराला न्याय नाही मागायचा का? कोण येते? त्याच्या घरातलं जर कोणी मारून टाकलं तर तो घरात बसणार आहे का गोदडी घेऊन? न्याय मागणार नाही का? मग न्याय मागायचा नाही का? मी काय केलं दुसरं? कोणचा जातीवादी? वाटतंय का म्हणजे दोन समाजामध्ये दरी वगैरे निर्माण? याच्यात ओबीसीचा काय समान? याच्यात ओबीसीचा काय समान? पाप तुम्ही करणार आणि ओबीसीचं पांघरून घेता का? ही हात संतोष देशमुखांची हत्या जी झाली आता झालेली, पण या अगोदर दोन समाजामध्ये काहीतरी वेगळ्या भावना वगैरे असं दिसाय. कुठं आहे दा? कुठं होत्या? याच्या आधी काय काही झालं नाही का? याच्या आधी काय नव्हतं का? होतंच. आम्ही आरक्षण मागितलं, तुम्ही विरोध करायला लागले. ते जातीवाद नाही का? ते जातीवाद नाही. पाय तोडण्याच्या घोषणा झाल्या, ते विसरले का? ते कोण आहे? ते कोण प्रश्न विचारणार आहे ते विसरला का? पाय तोडायचे कोयत्यानी विसरले का? ती जातीवाद नव्हता का? मग आम्ही तर जातीवर बोललो बी नाही. वंजाऱ्याला तर कधीच बोललो नाही, धनगराला नाही, दलित मुस्लिमाला नाही, बारा बोलूच्या दारांना नाही, आम्ही तर बोललोच नाही. टोळीला बोलायचं नाही काय? आणि नेत्याला कोण दौषित नाही? कोण दौषित नाही? कोणी पण म्हणतो ना, कोणचंही सरकार असू द्या, आम्ही सरकारला रस्त्याने फिरून देणार नाही, मंत्र्याला फिरून देणार नाही, कारण ते संविधानाच्या पदावर असतो, त्यालाच बोलावं लागत असतं. गावगाड्यामध्ये तुम्ही वावरतायत. प्रत्येक गावामध्ये ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज जसं पहिलं जसं राहत होता तसंच तुम्हाला गुणागोविंदानं राहतोय असं वाटतंय. राहतोयच.
टोळी नसन राहत लाभार्थी. लाभार्थी टोळीला वाटत असन जाती कोणच बोलावं, ओबीसी कोणच बोलावं. धन्यवाद. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियानंतर आम्ही वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूयात आणि ते नक्कीच प्रतिसाद देखील देताना पाहायला मिळतात. मात्र आणखीन काय अपडेट्स या उपोषणादरम्यान मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सो सुरेश मीडिया, सचिन मुंडे, जालना.